नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 21व्या शतकातली जी नवीन पिढी आहे ती ह्या आधुनिक गतिमान जगात जगायची आहे आणि त्यासाठीच नवे प्रयोग, नवे विचार, नव्या शिक्षणाच्या दिशा किंवा नव्या पातळीवर बुद्धी आणि धैर्य आवश्यक आहे. म्हणजे आजची ही जी तरुण पिढी आहे ती अभ्यासामध्ये हुशार हवीच, पण त्याचबरोबर काहीतरी नवीन करण्याची उमेद तिच्यामध्ये असावी, नाही का? किंवा नवीन नवीन कल्पनांच्या भराऱ्या घेणारी असावी. याचा अर्थ ती व्यवहारामध्ये कुशल हवीच, पण त्याच बरोबरीने ती बुद्धिवान किंवा चारित्र्यवान, नीतिसंपन्न आणि देशाभिमानी असावी. थोडक्यात काय आहे तर या युवा पिढीचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे आणि तो नेमका कसा करता येईल जाणून घेणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात. आजचा जो आपला विषय आहे तो आहे युवकांचा आत्मविकास आणि त्याच अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे संजीव लाटकर सरांना. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. धन्यवाद. सरांबद्दल ओळख करून द्यायची म्हणजे लेखक, पत्रकार, समुपदेशक म्हणून सर सर्वश्रुत आहेतच. याशिवाय सर व्यक्तिमत्व विकास तज्ञ आहेत, कॉर्पोरेट ट्रेनर सुद्धा आहेत आणि ज्यांच्या ट्रेनिंगचा आजवर 35,000 लोकांनी लाभ घेतलेला आहे. खरंच युवकांचा आत्मविकास म्हणजे नेमकं काय बरं? आणि म्हणजे कारण का काय आहे तर एक व्यक्तीचा विकास झाला किंवा एका व्यक्तीचं कल्याण झालं तर अर्थातच कुटुंबाचं कल्याण होईल. कुटुंबाचं कल्याण झालं तर समाजाचं आणि पर्यायाने राष्ट्राचं कल्याण होणार आहे. त्यामुळे नेमका हा आत्मविकासाचे पैलू कोणते कोणते आहेत याच विषयी आज आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे आपण दोन गोष्टी पाळणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि विषय कळलेला आहे त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या सरांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. सर पुन्हा एकदा या कार्यक्रमात स्वागत करते. युवकांचा आत्मविकास खरंच खूप महत्त्वाचा विषय आहे असं पण म्हणू शकतो, पण अगदी सुरुवातीला आत्मविकास म्हणजे नेमकं काय? आत्मविकास म्हणजे स्वतःचा विकास हे तर आहेच, परंतु आपल्याला काही जन्मजात अशा क्षमता मिळालेल्या असतात, अशी कौशल्य मिळालेली असतात. त्या क्षमतांचा विकास करणं हा त्याची पहिली पायरी आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहेत, देवाने प्रत्येकाला काहीतरी देऊन पाठवलेलं आहे. तर त्या गुणांचा विकास करणं, त्या गुणांची जोपासना करणं हे आत्मविकासाचं पहिलं पाऊल आहे. आणि त्यानंतरच्या पुढच्या आयुष्यामध्ये, पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला अजून काही कौशल्य आणि अजून काही गुण हे लागतात ते अक्वायर करणं. बरं. यातून आपला आत्मविकास होत असतो. म्हणजे जर आपण नैसर्गिक अवस्थेमध्ये एखादा मुलगा वाढला तर त्याच्याकडे जेवढं आहे तेवढं तो शिकेलच, म्हणजे त्याची जी काही क्षमता आहे ती, पण तेवढं पुरेसं नसतं. कारण त्या मुलाला त्याच्या गुणांचा परिचय व्हावा. पहिली गोष्ट म्हणजे ते पालकांना परिचय होणं आवश्यक आहे आणि त्या गुणांची वाढ नंतर करणं, त्या गुणांना वाढीला परिपोष असं वातावरण तयार करणं, ह्या सगळ्याची जबाबदारी शेवटी मग त्या पालकांची, शिक्षकांची, शिक्षण व्यवस्थेची असते. परंतु हे मुलांना पण लक्षात आलं पाहिजे, विशेषतः युवकांना, की आपल्याला जोपर्यंत आपण तो स्वतःचा विकास करत नाही, मग कोणते आहेत हे सगळे, तर हे सगळं आपल्याला निसर्गात दिलेलं असतं. म्हणजे आपल्यामध्ये मुळातून काही गोष्टी असतातच. उदाहरणार्थ आपला लहान मुलाला आत्मविश्वास असतोच, परंतु हा आत्मविश्वास जसजसा मुलगा मोठा होतो तसतसा त्या आत्मविश्वासाला चरे किंवा तडे जाण्याची पण शक्यता असते. मग त्याला तो आत्मविकास हा जोपासता आला पाहिजे, त्याची इच्छाशक्ती त्यांनी वाढवली पाहिजे. असे बरेच पैलू आहेत, एक 12-15 महत्वाचे पैलू आहेत आपण म्हणूया. या पैलूंचा विचार आणि विकास ज्यावेळेला होतो त्यावेळेला आपण त्याला आत्मविकास झाला असं म्हणू शकतो. पण मूलतः जी काही आवश्यक कौशल्य आहेत जगण्यासाठी आणि आवश्यक असे गुण आहेत त्याचा विकास करणं, स्वतःहून करणं, याचा अर्थ म्हणजे आत्मविकास. आपला शारीरिक विकास होत असतो, आपला बौद्धिक विकास होत असतो, परंतु त्याच वेळेला सर्वात महत्वाचं आणि त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं असं मी म्हणेन समाजाचं किंवा एकूण व्यवस्थेचं, तो म्हणजे आत्मविकास. आणि आज तुम्हाला असं लक्षात येईल की जिथे जिथे आपण जातो तिथे तिथे आज याची गरज फार भासायला लागली. अगदी. आणि कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये, विशेषतः मी युवकांना सांगेन की इंटरव्ह्यूमध्ये
आपल्याला प्रथम श्रेणी तर असावीच, म्हणजे आपण अकॅडमिकली स्ट्रॉंग असलंच पाहिजे, पण जेवढे आपण अकॅडमिकली स्ट्रॉंग आहोत तेवढंच आपण पर्सनॅलिटी म्हणून, व्यक्ती म्हणून स्ट्रॉंग असणं, त्याचा प्रभाव पडणं हे सुद्धा आवश्यक असतं. आणि अनेकदा पाठांतराने परीक्षा देता येतात, पण आत्मविकासाला कोणतंही पाठांतर नाही. तो आपला आरपार स्वभाव असतो आणि त्यासाठी त्याचं महत्व फार आहे. शेवटी कुठल्याही पदावर नेमणूक केली जाते ती व्यक्तिमत्वाची केली जाते, मार्कलिस्ट तिथे काम करत नाही फारशी. म्हणजे सर तुम्ही असं जे म्हणालात की आपल्यामध्ये गुण असतात, फक्त त्या गुणांचा विकास करणं आणि त्यासाठी एक पोषक परिस्थिती निर्माण करणं हे खरं तर आपली जबाबदारी असते एक युवक किंवा युवती म्हणून, कारण का हेच आपण देशा पुढे घडवणार असतो खरं तर. आणि तुम्ही मगाशी म्हणाल तसं की खूप वेगवेगळे पैलू आहेत या आत्मविकासाचे, तर त्या पैलूंविषयी काय सांगाल सर? हो, एकदा प्रथम आपल्याला ठरवलं पाहिजे की आत्मविकास का करायचा. तर लक्षात घ्या पहिलं की आज आपण आता स्किल डेव्हलपमेंट बद्दल बोलतोय, परंतु आज एकी दुसरीकडे अशी परिस्थिती आहे की जवळपास 65-70% इंजिनियर्सना जॉब नाहीयेत. तेवढंच प्रमाण आज एमबीएचं पण आहे. आज मुलं ग्रॅज्युएट होतात, बाहेर पडतात आणि मग लक्षात येतं की त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे त्यांची सेल्फ डेव्हलपमेंट झालेली नसते. इंटरव्ह्यूला ज्यावेळेला तुम्ही जाता त्यावेळेला इंटरव्ह्यूमध्ये मी जसं तुम्हाला म्हटलं तशी पर्सनॅलिटी बघितली जाते. मग त्या पर्सनॅलिटीमध्ये काय काय बघितलं जातं याचा आपण जर विचार केला तर प्रथम म्हणजे कॉन्फिडन्स बघतात की तुम्ही तुमचं सेल्फ कन्व्हिक्शन, तुमचं आत्मभान हे किती स्ट्रॉंग आहे, हे किती मजबूत आहे, मी हे करू शकेन हे आपल्याला वाटणं हे सर्वात महत्वाची गोष्ट असते. आणि तो जर तुमचा आत्मविश्वास डळमळीत असा, आणि हा आत्मविश्वास कधी चांगला होतो ज्यावेळेला तुम्हाला ती गोष्ट मी करू शकतो याची खात्री असते, म्हणजेच तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज असतं. लक्षात घ्या, इन्फॉर्मेशन नव्हे, नॉलेज. आता काय झालं, आता आपली संपूर्ण पद्धती इन्फॉर्मेशन बेस्ड आहे. म्हणजे मी धडा वाचला, त्या धड्यावर मला प्रश्न आले, मी तो धडा उतरवला, म्हणजे माझी इन्फॉर्मेशन, मला जी इन्फॉर्मेशन आहे ती मी लक्षात ठेवली आणि मी ती व्यक्त केली. परंतु मला ती समजली का, मला त्याच्यातले सगळे पैलू समजले का, मला त्याचे वेगवेगळे अर्थ लावता येतात का, यातून जो तयार होतो ते नॉलेज. या नॉलेजमधून जो मिळतो तो आत्मविश्वास. आणि त्यामुळे त्या आत्मविश्वासाला जोपर्यंत आपण आकार देत नाही आपल्यातल्याच, तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येत नाही. म्हणून सर्वात मूलतः लागतो आत्मविश्वास. आपण परत इंटरव्ह्यूमध्ये जाऊया. मी युवा पिढीबद्दल बोलतोय म्हणून मी सांगतो, तुम्ही 4 लोकांना भेटता, बोलता, त्यावेळेला सर्वप्रथम काय बघितलं जातं, तर सर्वप्रथम बघितलं जातो की ही व्यक्ती हे करू शकेल का. आता हे लोक कसं ठरवतात, तर ज्यावेळेला तुमच्यावर विश्वास असतो, म्हणजेच आत्मविश्वास असतो, त्यावेळेलाच दुसऱ्याचा तुमच्यावर विश्वास बसतो. इफ यू आर डाऊटफुल, तुम्हीच जर स्वतःबद्दल साशंक असाल तर दुसरा माणूस सुद्धा तुमच्याबद्दल शंकित होतो. त्यामुळे हे बेसिक आहे की तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे. याचा अर्थ ओव्हर कॉन्फिडन्स नव्हे, स्वतःची यथार्थ जाणीव, स्वतःची वास्तव जाणीव म्हणजे आत्मविश्वास. मी जे आहे ते आहे. त्यावेळेला ह्याचाच अर्थ असा की जे नाही त्याचं पण भान तुम्हाला आलं पाहिजे की मी काय आहे आणि मी काय नाही. त्यामुळे तरुण वयामध्ये आपण नाही ते पण आपण आहोत असं अनेकदा भास होतो, तर ते सुद्धा आपल्याला करेक्शन करता आलं पाहिजे. हा बेसिक ज्याला म्हणूया, इथून सगळं व्यक्तिमत्व रचलं जातं. आणि म्हणून आम्ही सांगतो की आपल्या आत्मविश्वासाची काळजी ही युवा पिढीने घेतली पाहिजेच. तो काय असा येत नाही, त्याच्यात बरेच पैलू आहेत, ते मी आता स्पष्ट करीन. पण विशेषतः शिक्षकांनी आणि पालकांनी पण तो आत्मविश्वास जोपासला पाहिजे. तुला काही कळत नाही, तू दगड आहेस, तू माठ आहेस, तुला हे येत नाही, ते येत नाही, हे जर आपण सारखं सारखं मुलांना सांगत राहिलो आणि त्याच्या आत्मविश्वासाला जर तडे देत राहिलो तर त्याचा परिणाम हा त्याच्या भावी आयुष्यावर 100% होतो. ती एक प्रकारची जखम असते आणि तो एक प्रकारचं पंगुत्व आपण मुलाला देतो की तुला हे येणार नाही, तुला ते येणार नाही. उलट त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यामुळे प्रोत्साहनासारखं दुसरं टॉनिक नाही मुलांसाठी. आणि आत्मविश्वास ही आजन्म कॅरी करणारी गोष्ट आहे. तुम्हाला सर्टिफिकेटचा विसर पडेल, सगळ्या गोष्टींचा विसर पडेल, पण आपण आजन्म काय कॅरी करतो, आपण आजन्म आत्मविश्वास कॅरी करतो. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तिमत्वाचा पाया हा आत्मविश्वास आहे, प्रत्येक विकासाचा पाया हा आत्मविश्वास आहे. सर तुम्ही खूप छान सांगितलंय की अर्थातच शिक्षकांची आणि पालकांची सुद्धा ही जबाबदारी आहे की आत्मविश्वास कसा वाढवता येईल किंवा कुठलीही गोष्ट करण्यासाठी किती प्रोत्साहन देता येईल, कारण का सबळ जर आपल्याला पाठिंबा असेल तरच आपण खूप नेटाने ते पुढे जाऊ शकतो. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. डॉक्टर दीपाली काळे आपल्याशी बोलतायत बदलापूरहून. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत. एक तर सततचं अपयश, मनातली भीती. अपयश म्हणजे काही वेळा ते 90% मिळाले नाही, 89 मिळाले तरी ते अपयश म्हणतात मुलं, किंवा काही वेळा खरोखरच अपयश येतं. मनातली भीती असते, काही वेळा ती रास्त असते, काही वेळा ती अनाठाई असते, ताण असतो. ह्या सगळ्या गोष्टी बाजूला करून आत्मविश्वास कसा वाढवावा
दुसरा माझा प्रश्न आहे विकास आणि श्रीमंती किंवा यश आणि पैसा. म्हणजे यशस्वी डॉक्टर कोण, ज्याच्याकडे बंगला गाडी आहे तो यशस्वी. जो पेशंटना व्यवस्थित ट्रीटमेंट देतो तो यशस्वी, त्याला समजत नाहीत लोक. तिसरी गोष्ट म्हणजे तर ह्याची एक सांगड घातली जाते कारणाशिवाय. तर त्याच्याविषयी आपल्याला काय म्हणायचं. आणि तिसरा माझा प्रश्न असा आहे की सिनेमामधून सिरियलमधून आजकाल लैंगिकतेचं जे प्रदर्शन मांडलेलं आहे आणि खूप भडकपणा त्याच्यातून दाखवला जातो, ह्याच्यातून युवकांनी स्वतःला किंवा पालकांनी किंवा समाजाने युवक वर्गाला कसं सांभाळावं. बरोबर, धन्यवाद. खूप छान वेगळे प्रश्न त्यांनी एकाच विचारलेले प्रश्नात आहेत. त्यांचे 3 प्रश्न आहेत. एक फार छान त्यांनी म्हटलं की 90% वाल्याला नेहमी वाटतं की आपल्याला कमीच पडलं. याचं मी आपल्याला डॉक्टर महत्वाचं सांगतो की आपल्याला मुलांना जे मार्क मिळालेले आहेत ते आपण अप्रिशिएट करायला पाहिजेत आणि त्याला नंतर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी सांगा की अरे जरा अजून थोडे प्रयत्न केलेस तर अजून मिळू शकतात. मी नेहमी असं एक कल्पना करतो की आपण मुलाला आम्ही तुझ्यासाठी एवढं केलं तेवढं केलं, कारण मार्क मिळाल्यानंतर साधारणपणे घरी स्फोटकच परिस्थिती असते. म्हणजे घरी आनंदाचं वातावरण नसतं, अगदी, अगदी. कारण प्रत्येकाची घोर निराशा झालेली असते. याचं कारण आपण अपेक्षा ठेवतो त्या अवास्तव असतात, अवाजवी असतात. प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसारच मार्क मिळणार हे आपण समजलं पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रत्येकाच्या क्षमता विषयांच्या पण वेगवेगळ्या असतात. कोणाला गणित चांगलं जमतं, कोणाला विज्ञान, कोणाला भाषा. तर आपल्या मुलांचा कल पण आपण बघावा लागतो की नेमका तो काय आहे आणि त्या कलाप्रमाणेच त्याच्याकडनं आपण अपेक्षा बाळगायला पाहिजे. गोष्ट नसते हे आपण पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. वाह. 2च प्रकारच्या गोष्टी आहेत, एक यश आणि एक लांबलेलं यश, प्रलंबित यश. या 2च प्रकारमध्ये ते फिरतं. ज्यावेळेला तुम्ही प्रयत्न सोडून देता ते अपयश असतं. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करताय तोपर्यंत तुमचं यश हे चालूच आहे, यशाचा प्रवास चालूच असतो. त्यामुळे आपल्याला हे मुलांवरती पण ठसवायला पाहिजे, काही हरकत नाही, पुन्हा प्रयत्न कर. जसा सायकलवरनं पडल्यानंतर आपण परत सायकलवर बसतो आणि मग यशस्वी होतो. पहिल्या प्रयत्नात काही सायकल आपण चालवत नाही. 1% मुलं ही ओरिजिनली ब्रिलियंट असतात, बाकी 99% मुलं ही ओरिजिनली ब्रिलियंट नसतात. हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. परंतु प्रत्येक पालकाचा असा आग्रह असतो की नाही माझा मुलगा म्हणजे प्रचंड हुशार आहे, हे आपण एकतर सोडून द्यायला पाहिजे. भीती ही नैसर्गिक गोष्ट आहे, भीतीवर मात करता येत नाही, भीती सह जगावं लागतं, हे आपण दुसरं लक्षात ठेवलं पाहिजे. भीती नसेल, भीती याचा अर्थ काय की काहीतरी विपरीत होणार नाही ना असं असणारं भय. ही भीती तोपर्यंत जात नाही जोपर्यंत आपल्याला त्याचा सराव आपण करत नाही. 10वी मध्ये जेवढी मुलं उत्तम मार्क मिळवतात त्यांना त्याचा सराव असतो. सचिन तेंडुलकरला बॉलची भीती वाटते का, तर नाही वाटत, त्याचं कारण त्याला सराव आहे. पण सचिन तेंडुलकर ऐवजी एखादा नवीन बॅट्समन असेल त्याला भीती वाटते, कारण त्याला त्या बॉलचा स्वभाव, तो बॉल कसा येणार आहे, त्या बॉलचं एक्झॅक्टली काय पद्धतीने तो आपल्या अंगावर येईल हे माहिती नसतं. त्यामुळे सराव हे भीतीवरचं उत्तम उदाहरण आहे. म्हणजे अंधारात जायचा सराव ज्यावेळेला होतो त्यावेळेला अंधाराची भीती आपली नाहीशी होते. तोपर्यंत आपल्याला अंधार म्हणजे काय हेच माहिती नसतं. पण 10 वेळा गेल्यानंतर 11व्या वेळेला त्या मुलाला भीती वाटत नाही अंधाराची. तसंच परीक्षेचं, प्रश्नपत्रिकेचं आहे. त्यामुळे भीतीवर मात करायची असेल तर सराव हेच त्याच्यावरचं उत्तम तोडगा आहे. अदरवाईज ती तशी भीती राहणार. आणि काही प्रमाणामध्ये परीक्षेला जाताना मुलांचं टेन्शन असतं, हे असायलाच पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये थोडासा तणाव हाच तुम्हाला कार्य करायला प्रवृत्त करतो. ज्याप्रमाणे प्रत्यंच्या ओढल्याशिवाय बाण जात नाही त्याप्रमाणे थोडा तणाव असलाच पाहिजे, मात्र तो मॅनेजेबल असावा. तो तुम्ही नियंत्रित करू शकला पाहिजे. हा तणाव ज्यावेळेला अनियंत्रित होतो त्यावेळेला आपण त्या तणावाच्या आहारी जातो आणि आपण फसतो. त्यामुळे आम्ही या दोन्ही प्रश्नांची आपल्याला याप्रमाणे उत्तर देईन. दुसरं, यशाची व्याख्या ही समाजाने ठरवायची का आपण ठरवायची, आपण ठरवलं पाहिजे. म्हणजे साधी गोष्ट आहे की आपण एखादा मुलगा हा, म्हणजे मी आपल्याला सांगतो, अशी उदाहरणं आहेत माझ्याकडे. मी शिक्षकांचं ट्रेनिंग ज्यावेळेला घेतो त्यावेळेला शिक्षक म्हणतात की आमच्याच मुलाला कमी मार्क मिळालेत. म्हटलं तो तुमचा दोष नाहीये, तुम्ही द्यायचं काम केलेलं आहे, आता त्याच्या क्षमतेनुसार तो घेईल. हा प्रतिष्ठेचा प्रश्न कृपया बनवू नये. मुलांचे मार्क हा प्रतिष्ठेचा प्रश्न असता कामा नये, कधीच असता कामा नये. तो मुलांनी आपल्याकडचा पैसा हा प्रतिष्ठेचा, म्हणजे आता तुला एवढे मार्क कमी का मिळाले, उद्या मुलांनी त्या विचारलं तर बाबा तुम्ही एवढे कमी पैसे का आणता घरामध्ये, तर कसं होईल आपल्याला. त्यामुळे त्यांनी जोपर्यंत तो प्रयत्न करतोय, चांगला अभ्यास करतोय, तोपर्यंत आपल्याला दुसरं काही बोलायचं काम नाही. आता त्यांनी अभ्यासाचा प्रयत्न केला नाही तर आपण त्याला नक्कीच दोष देऊ शकतो की तू प्रयत्न करत नाहीयेस. आता त्या प्रयत्नांना यश किती मिळेल हे आपल्याला माहिती नाहीये. त्या म्हणजे फळावरती तुम्ही इंटरेस्ट घेऊ नका, फळावरती फोकस करू नका, तुम्ही प्रयत्नांवरती फोकस करा. हे कर्मण्यवादी कारस्थान आहे ना, हे आयुष्यभर पुरणार आहे आपल्याला. तुम्ही फक्त एफर्ट्स घ्या, बाकी तुम्ही त्या मुलाला किती मार्क तुमच्या हातात नाहीये ते. त्यामुळे तुम्ही आनंद कशात माना, माझ्या मुलांनी प्रयत्न चांगले केले. आणि अप्रिशिएट काय करायचं तर त्यांनी प्रयत्न चांगले केले. पण ज्या वेळेला त्या घरामध्ये आपण 90% आणि 91% फोकस करतो त्यावेळेला घरामध्ये निराशा येते.
आणि मग तो मुलगा जे काही बिचाऱ्यांनी प्रयत्न केलेले असतात त्या प्रयत्नाचा त्याचा जो बळ आहे, जो जोर असतो, जे आतमधलं चैतन्य आहे ते पण निघून जातं. त्याला वाटतं की कशाला करू, काही उपयोग नाही, घरी आलं तर आईबाबांचा चेहरा वाकडाच असतो. तर तसं असता कामा नये. अप्रिशिएट एफर्ट्स हा मी त्यांच्या दुसऱ्या याचा भाग सांगेन. आणि यशाची व्याख्या आपण करावी. गाडी बंगला या यशाची परिमाणं नाहीत. आपल्याला स्वतःला आपण आनंदी आहोत, समाधानी आहोत, आपण दुसऱ्याला आनंद आणि समाधान देतोय हेच असतं. यापेक्षा दुसरं काही असू शकत नाही. तिसरं आपण जे सांगितलं की लैंगिकतेचा विषय काढला, तर आपण आजकालची गॅजेट्स आणि या सगळ्या गोष्टी ज्या काही आलेल्या आहेत, तर मुळात मुलांना पॅसिव्ह ऍक्टिव्हिटीपासून आपण दूर ठेवलं पाहिजे. बरं. म्हणजे आता आपण टेलिव्हिजनचं उदाहरण दिलं, आपण सिनेमाचं उदाहरण दिलं किंवा बाकीची काही उदाहरण. पॅसिव्ह ऍक्टिव्हिटी याचा अर्थ ज्याच्यात स्वतःचं कोणतंही कॉन्ट्रीब्युशन नाही अशा ऍक्टिव्हिटी आपल्याला एका मर्यादेपलीकडे अलाउ करता कामा नयेत. कारण काय होतं लक्षात घ्या, आयुष्य 2 भागात विभागलेलं आहे. खेळ खेळणं हे ऍक्टिव्ह ऍक्टिव्हिटीचं लक्षण आहे की जिथे मी इन्व्हॉल्व्ह आहे, माझी शारीरिक रचना, माझा मानसिक विकास होतोय. पण पॅसिव्ह ऍक्टिव्हिटी म्हणजे मी नुसता बसून आहे आणि माझ्या समोर काहीतरी घडतंय. म्हणजे उदाहरणार्थ टेलिव्हिजन किंवा गॅजेट्स किंवा फेसबुक किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण फक्त पाहतो, इन्व्हॉल्व्ह नसतो. त्यामुळे आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पॅसिव्ह ऍक्टिव्हिटीपासून आपण लांब राहायला पाहिजे आणि आपण ऍक्टिव्ह झालं पाहिजे. आणि हे पालकांनी स्वतः जर ऍक्टिव्ह राहिले, म्हणजे मी तुम्हाला सांगतो, पालक जर खेळाडू असेल तर त्या घरामध्ये खेळाचं वातावरण येतं आणि मुलगा पण खेळाडू होतो. पण पालकच जर पॅसिव्ह असतील, म्हणजे पालकच जर टीव्ही पुढे 4 तास बसणार असतील तर मुलं आपोआप पॅसिव्ह होतात. पालक जर स्वतःहून पुस्तकं वाचणार असतील तर मुलं पण पुस्तकं वाचायला लागतात. त्यामुळे ही साधारणपणे स्वतःपासून सुरुवात होते. याच्यामध्ये मला असं वाटतं की जसं आहे बरोबर आहे, समाजाचा सुद्धा त्याच्यामध्ये दोष असू शकतो, पण सर्वाधिक शेवटी आणि समाजाचा दोष म्हणजे आपण कोणाला पकडणार, कॉलर कोणाची धरणार. त्यामुळे पालकांनी या बाबतीत स्वतःलाच जबाबदार मानून जर सुरुवात केली तर मला असं वाटतं की त्यातून खूप चांगल्या गोष्टी घडतील. आणि ह्या तिन्ही गोष्टी त्यांनी खूप चांगल्या सांगितल्या. मी डॉक्टर काळेंचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगले मुद्दे मांडलेत. आत्ताची जी गोष्ट सगळ्या समाजाला भेडसावते आणि ती अगदी खरी आहे ती म्हणजे लैंगिकतेचं नको तेवढं एक्सपोजर, त्या माहितीचं नको तेवढं एक्सपोजर हे झालेलं आहे. त्याचा आपल्याला सामना करायचा असेल तर मुळात त्याच्यावरती फार फोकस करता नाही. म्हणजे सतत त्या विषयावरती आपण, म्हणजे मुलांच्या काही कुतूहलापोटी मुलं त्या विषयाकडे बघणार, हा एक वर्षानुवर्ष किंवा पिढ्यानुपिढ्या चाललेला एक प्रकार असतो. फक्त ती विकृतीकडे कुठे जाणार नाहीत याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. आणि त्याचं एकच उत्तर आहे, म्हणजे मुलांशी अधिकाधिक सुसंवाद. मुलांशी आपण जेवढा या विषयावर सुसंवाद, मुलांशी म्हणजे इथे मुलगी आणि मुली असं दोन्ही मला म्हणायचंय, तर मुलांशी जितका आपण सुसंवाद साधू तितकं आपण या प्रश्नावरती ज्याला म्हणूया की एक चांगला, कारण हा डेलिकेट विषय तर ह्याच्यावरती चांगला मार्ग निघू शकतो. त्यामुळे सुसंवाद हेच त्याच्यावरचं उत्तर. थोडक्यात पालक आणि मुलगा किंवा मुलगी यांच्यामधलं संवाद खूप महत्वाचा आहे, जो आता कुठेतरी कमी होत चाललेला आहे. म्हणजे पालक सुद्धा व्यस्त असतात नोकरीमध्ये वगैरे, पण स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी वेळ काढणं हा एक खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही इथे सर सांगितलेला आहे. याच विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण दूरध्वनीवरून संपर्क साधलेला आहे माजी IAS अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्याशी. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. युवकांचा आत्मविकास याविषयी आज आम्ही जाणून घेतोय. सर आपण काय सांगाल याविषयी? माझं पहिलं सर्वात आवडतं वाक्य, मुळात सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. मीही हा कार्यक्रम पाहतो आहे आणि संजीव लाटकर हे एक उत्कृष्ट मार्गदर्शक आहेतच, ही आनंदाचीच गोष्ट आहे की त्यांच्याशी बोलणं चालू आहे. आजच्या माझ्या वेळेच्या मर्यादेमध्ये मी 3च सगळ्यात महत्वाची सूत्र म्हणेन. मी त्याला नावच दिले त्रिसूत्री. अरे तू स्वतःला ओळख, त्यानुसार जीवनातलं तुझं क्षेत्र निवड आणि त्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होण्यासाठी तपश्चर्या कर. ही सूत्र आहेत ती. आज विज्ञानानेही सिद्ध केलेली गोष्ट आहे की प्रत्येक जण बुद्धिमान आहेच. ज्याच्या मेंदूला काही इजा नाही अशा प्रत्येक माणसाकडे कोणत्या तरी एका क्षेत्रामधला उत्तम होण्याचं वायरिंग, न्यूरल नेटवर्क, न्यूरल सर्किट आहेच. पण माणूस म्हणजे छापाचा गणपती नाहीये की सगळ्यांना एकाच मापाने मोजान, बाबा रे किंवा बाई ग तुला टक्केच किती मिळाले आणि इतके मार्क मिळाले आणि इतकी साईड घेतलीस आणि डॉक्टर किंवा इंजिनियर जणू झाला तरच तू जणू बुद्धिमान. ही चुकीच्या समजुती आहेत. या प्रत्येक मुलगा मुलगी बुद्धिमान आहे आणि कोणीही छापाचा गणपती नाही. प्रत्येक मुला मुलीला म्हणायला पाहिजे तू स्वतःला ओळख, तुझ्या आत डोकावून पहा, तुझा जीव कशात रमतो, तुला काय सहजपणे समजतं, काय करताना तुला कष्ट वाटत नाही, जीवनातला खरा आनंद मिळतो
ते तुझं क्षेत्र आहे. बाकी सगळे निकष दुय्यम आहेत आणि कमी आहेत. अगदी व्यावहारिक जीवनातल्या आनंदासोबतच एक चांगलं जीवन जगायला लागणारा पैसा सुद्धा तू ज्या क्षेत्रामध्ये तुला सहजपणे समजतं त्याच्यातूनच तुला मिळणार आहे. महत्व याला आहे की त्या तुझ्या क्षेत्रात तू उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजेस. म्हणून करिअर आणि जीवन घडवण्याची ही त्रिसूत्री, स्वची ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ, अरे किंवा अगं तू स्वतःला ओळख. सूत्र क्रमांक 2, त्यानुसार जीवनातलं तुझं क्षेत्र निवड. आणि मग सूत्र क्रमांक 3, त्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होण्याची तपश्चर्या कर. यामध्ये आहे भलं. वा सर, खूप खूप धन्यवाद. आपण या कार्यक्रमात सहभागी होऊन या त्रिसूत्रीची माहिती दिली त्याबद्दल. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत वरळीहून. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. हे बघा, स्वतःमधली युनिक स्पेशल टॅलेंट कशी ओळखावी. आता धर्माधिकारी साहेब आता जे म्हणत होते स्वची ओळख, पण स्वची ओळख होण्यावर सगळं ठीक आहे, पण ती कशी तुम्ही ओळखावी व तिचा आपल्या करिअरमध्ये पुढे येण्याकरता, कारण शेवटी पैसा हा महत्वाचा असतोच, तो नाकारता नाहीयेच, किंवा करिअरमध्ये पुढे येण्याकरता त्याचा उपयोग कसा करावा हा माझा पहिला प्रश्न झाला. आणि दुसरा प्रश्न असा आहे की हा स्पिरिच्युअल साईडचा आहे आणि तो अत्यंत महत्वाचा आहे. स्वामी विवेकानंद याच्यावरती फार मोठा भर देत की आध्यात्मिक विकास आणि आत्मविकास त्या दोघांची सांगड कशी घालावी. आभारी आहे. बरोबर सर, धन्यवाद. स्वतःची ओळख नेमकी कशी करायची हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण सरांनी त्रिसूत्री तर सांगितलेली आहेच, पण ही ओळख, कारण का कधी कधी असंही होऊ शकतं की आपल्याला ह्याच्यात आवड आहे बाबा पण जमत नाहीये आपल्याला, ते असंही होऊ शकतं सर. बरोबर. तर त्याबद्दल काय सांगाल सर? धर्माधिकारी सरांनी सांगितलं ते खूप महत्वाचं आहे आणि त्यांचा कित्येक पिढ्या घडवण्याचा अनुभव आहे. आज त्यांनी जेवढ्या म्हणजे प्रशिक्षित त्यांच्याकडून झालेले IAS ऑफिसर्स किंवा मोठ्या पदावरचे जे लोक आहेत ते पाहिलं तरी आपल्याला कळतं की त्यांचं त्या विषयावरचं निरीक्षण आणि अभ्यास खूप मोठा आहे आणि त्यांनी जे सांगितलं ते मला खूप आवडलं. तिन्ही म्हणजे त्रिसूत्री. आता त्याच्या अनुषंगाने किशोर नगरकरांनी जो आता प्रश्न विचारला की ते ओळखायचं कसं, तर हा एका रात्रीत घडणारी काही प्रोसेस नाहीये. यासाठी सर्वप्रथम मला असं वाटतं की आपल्याबद्दलची ते स्वजाणीव, स्वतःची जी ओळख आपण जी करून घेतो त्यामध्ये नुसती आवड पुरेशी नसते. खूपदा काय असतं की मुलांना असं वाटतं की जे आपल्याला आवडतं ते आपण करावं, पण आपली क्षमता आणि आपली आवड यांचा ताळमेळ जुळला पाहिजे. म्हणजे मला हे आवडतं पण माझी ती क्षमता नाही. म्हणजे आपण जर पाहिलं तर क्रिकेटचा हंगाम सुरू झाला की वेगवेगळ्या मैदानावरती क्रिकेट खेळायला येणाऱ्या मुलांची संख्या एकदम वाढायला लागते. क्रिकेटची प्रशिक्षण शिबिरं वाढायला लागतात. आक्षेप काही नाही त्याच्यामध्ये, पण हे काही सगळे खेळाडू होऊ शकणार नसतात. त्याच्यामुळे त्यामध्ये तुमची क्षमता आणि तुमची आवड यांची सांगड घातली गेली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, ते करताना तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. त्यांनी फार चांगलं सांगितलं धर्माधिकारी सरांनी की तुम्हाला ते आनंद वाटला पाहिजे. हा आनंद आपल्याला ओळखता येतो हे लक्षात घ्या. आपण जे करताना आपल्याला तहानभूक आपली हरपते, जे करताना आपण तासनतास म्हणजे अक्षरशः मनापासून काम करतो, त्याच्यात मोबदल्याचा विचार करत नाही, पैशाचा विचार करत नाही, ती गोष्ट, ज्या गोष्टीवर तुमचं प्रेम आहे ती गोष्ट तुम्हाला चांगली जमते. आणि तीच गोष्ट करावी जी गोष्ट करताना मला सहजता येते माझ्यामध्ये. जी गोष्ट करताना आपल्याला खूप दरवेळेला दातोट खावे लागतात त्या गोष्टीमध्ये तुम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास होतो. पण हेच ज्या वेळेला तुम्हाला ती सहजता येते, मग काही असेल, विषय असेल, तुम्ही म्हणजे उत्तम चित्रकार असाल, तुम्ही काही असाल आयुष्यामध्ये, पण त्यामध्ये तुमची जी सहजता येते त्या सहजतेतून तुम्हाला एक्सलन्सकडे जाता येतं. तुम्ही सर्वोत्तम कधी होता, ज्यावेळेला तुम्ही सहज होता. तोपर्यंत तुम्ही सर्वोत्तम होऊ शकत नाही. तोपर्यंत तुमच्या छातीला धाप लागते आणि समोरच्यालाही कळतं. म्हणजे आता अभिनय चांगला कोणता, तर तो जो सहज सुंदर होता, कळला पण नाही की त्याने अभिनय केला. एक उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो. तर याला आपण सहजता म्हणूया आणि यातून ओळखायचं की आपल्याला काय जमतं. म्हणजे जे करताना आपल्याला सहजता, लक्षात घ्या कष्ट साध्य असणारच आहे ते. जे करताना कष्ट होत नाहीत समजा असं आपल्याला वाटलं तर आपण स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे, कारण आपला कस लागत नाही. संपूर्ण एज्युकेशन सिस्टीमचा बेसिकली फोकस असला पाहिजे चॅलेंज. हा मला जोपर्यंत चॅलेंज येत नाही तोपर्यंत मी वाढणार नाहीये. आणि रोज आपण तरच वाढू जर आपण रोज नवीन नवीन चॅलेंजेस फेस करू. बरोबर. त्यामुळे आपण हा एक नेहमी विचार करायला पाहिजे, भले शिक्षण व्यवस्थेत परीक्षा राहो किंवा जाओ, पण आपण आपली परीक्षा रोज घेतली पाहिजे, त्याशिवाय आपण वाढणार नाही. तुम्ही म्हणालात तसं की थोडासा तणाव जो असतो तो आवश्यक असतो. आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ताण असला तरच मला वाटतं युवकांचा आत्मविकास नक्कीच साधता येईल, नाही का? त्यांनी एक खूप चांगला मुद्दा सांगितला, तो मला पूर्ण करू द्या. त्यांनी म्हटलं की हे आर्थिक
आर्थिक गणित कसं सोडवायचं त्याचं महत्वाचं मी आपल्याला सांगेन की आर्थिक गणितासाठी करिअर नसते. म्हणजे आपण हा पहिल्यांदा डोक्यात काढ. मी अनेकांना विचारतो की तुम्ही करिअर म्हणजे नेमकं काय समजता. तर करिअर म्हणजे जॉब नव्हे. करिअर हे आपल्या लाईफचं मिशन असतं. करिअर हा आपला स्वतःचा एक ज्याला म्हणूया स्वप्न आहे आणि त्याचा पाठपुरावा आहे. पैसे येणार, तुम्ही तुमचं स्वप्न फॉलो करा, पैसे येणार. वा वा वा. आणि जसं तुम्ही म्हणाल तसं की सहजता हवीच, पण त्याच्यासोबत सातत्य सुद्धा हवा, सराव सुद्धा हवा. तर अर्थात यश आपलंच आहे. याच विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपण संपर्क साधलेला आहे करिअर समुपदेशक डॉक्टर आनंद पाटील यांच्याशी. सर नमस्कार. हा नमस्ते मॅडम. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. युवकांचा आत्मविकास नेमका कसा करायचा याविषयी आज आम्ही जाणून घेतोय. आपण काय सांगाल सर? सध्याचा युवक जर आपण बघायला गेला तर पूर्वीपेक्षा अतिशय सज्ञान आणि जागरूक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मला जे वाटतं ते दे नो व्हॉट दे वॉन्ट. आणि त्याच्यामुळं त्यांना तशा बघा साधारण 20 वर्षापूर्वी देर वॉज अ प्रॉब्लेम ऑफ स्कॅन्टी, म्हणजे फार कमी असायचं. अँड नाव देर इज अ प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये सध्या भरपूर गोष्टी आहेत. मग करिअरच्या अनेक वाटा आहेत. त्याच्यानंतर जर समजा आपल्याला करिअर करायचं झालं त्याच्यासाठी सुविधा ज्या असतात त्या सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत. म्हणजे कमतरता अशी कसलीच नाहीये. त्यामुळं होतो अनेक वेळेला प्रॉब्लेम काय, नेमकी निवड कशाची करायची याच्यामुळं जरा गोंधळ उडतो. तर अशा वेळेला युवकांनी थोडं ज्याला आपण म्हणतो उपलब्ध असलेल्या सगळ्या पर्यायांचा ज्याला आपण म्हणतो की स्वॉट अनालिसिस जसं आहे, म्हणजे स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज, थ्रेट, त्याचं थोडं लक्ष देऊन त्यातलं त्यांच्यासाठी सगळ्यात काही चांगलं आहे ते निवडण्यावरती भर द्यायला पाहिजे. आणि अलीकडे काय झालं माहिती आहे की सध्याच्या जगामध्ये इन्फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो ती फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आणि त्या इन्फॉर्मेशनचा कसा वापर करायचा हे युवकांनी जरा चांगलं करून म्हणजे ते लक्षात घ्यायला पाहिजे. T.S. एलियट नावाचा एक इंग्रजी कवी होऊन गेला, तर त्यानं एक अशा 3 ओळी म्हणजे त्याच्या कवितेमध्ये घातलेल्या होत्या. तर त्यांनी म्हटलं होतं, वेअर इज द विजडम टुडे, सो इट इज लॉस्ट इन द एज्युकेशन. वेअर इज द एज्युकेशन टुडे, इट इज लॉस्ट इन द नॉलेज. वेअर इज द नॉलेज टुडे, इट इज लॉस्ट इन द इन्फॉर्मेशन. म्हणजे हा जो भाग आहे विजडम, एज्युकेशन, नॉलेज अँड इन्फॉर्मेशन याच्यातला जो बारीकसा संबंध आहे तो विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी जर लक्षात घेतला तर त्यांना आयुष्यात काय करायचं आहे हे लगेच समजून येतं. आणि मग सध्या तरी युवकांनी ज्ञानाबरोबरच स्वतःमध्ये कौशल्य वृद्धी, स्किल डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, मग आपल्याकडे ज्या काही गोष्टी उपलब्ध असतील त्यांचा वापर आपल्याला करायला जमलं पाहिजे. आणि सध्या एक गोष्ट मला युवकांसाठी फार महत्वाची वाटते ती म्हणजे पेशन्स असला पाहिजे, टॉलरन्स लेवल असली पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर थोडं सामाजिक जाणीव किंवा भान ठेवून जर आपण सगळ्या गोष्टी करायच्या म्हटल्या तर सहज शक्य आहे. तर डिसिप्लिन थोडी आली पाहिजे. आणि डिसिप्लिन बरोबरच ऑर्गनायझिंग कपॅसिटी जर आपल्याकडे असेल, म्हणजे जे काही उपलब्ध आहे त्याचा आपल्याला पर्याप्त वापर करता आला पाहिजे, जे काही उद्दिष्ट साध्य करायचं आहे ते. आणि सुरुवातीला जसं म्हणालो तर सध्याच्या युवकांना कमतरता अशी कशाची नाहीये, सगळं काही उपलब्ध आहे. म्हणजे माहितीचा स्फोट एवढा झालेला आहे, जे काही करायचं आपल्याला सगळं आपल्याला मिळू शकतं. प्रेरणा देणारे अनेक गोष्टी समाजामध्ये आहेत. मग आता साध्या साध्या घटनातून सुद्धा प्रचंड प्रमाणात आपल्याला प्रेरणा मिळत असते. फक्त कमिटमेंट असायला पाहिजे, धडसोड वृत्ती थोडी कमी करायला पाहिजे. अँड आय थिंक की सध्याचा युवक बाकीच्या कुठल्याही जनरेशनपेक्षा फार नशीबवान आहे. बरोबर, म्हणजे मला असं वाटतं सध्या. धन्यवाद सर, आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. रवींद्र आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार. बोला. मला 2 गोष्टीचं विचारायचं आहे. पहिली गोष्ट, काउन्सिलिंग आपण जे म्हणतो ते मुलांबरोबरच मला वाटतं आई वडिलांचं किंवा पालकांचं काउन्सिलिंग सुद्धा तेवढंच महत्वाचं किंवा जास्त महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं का? ही पहिली गोष्ट. म्हणजे मग ते योग्य मार्गदर्शन होऊ शकेल. दुसरी गोष्ट, पूर्वी काय एकत्र कुटुंब पद्धती होती, बरेच लोक घरात राहायचे, त्यामुळे सिक्युअर वाटायचं, इंटरॅक्शन व्हायची, त्यामुळे आत्मविश्वास वाढायचा, असं काहीतरी होतं. आता लहान कुटुंब असल्यामुळे तेवढं इंटरॅक्शन होत नाही, मार्गदर्शन होत नाही. तर त्याचा परिणाम चांगला होऊ का नाही माहिती नाही. तर तुमचं मत याबद्दल सांगा.
बरोबर, धन्यवाद सर. सर, जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं की मुलांसोबतच पालकांचं सुद्धा तुम्ही समुपदेशन करत आहात गेली कित्येक वर्ष, आणि त्यांचा प्रश्न त्याच अनुषंगाने होता की मुलांचं तर समुपदेशन होणं गरजेचं आहेच, पण त्याचबरोबर पालकांची सुद्धा जबाबदारी असतेच. अडचण आहे की मुलांसाठी शाळा आहे, पण पालकांसाठी शाळा नाही आहे. पालक हे थोडंसं मुलाबरोबर इंटरॅक्ट करून अनुमान धपक्याने ते थोडं थोडं शिकतात, परंतु मुलाचं जेवढं वय आहे तेवढंच पालकाचं वय असतं पालक म्हणून. म्हणजे मुलगा जर 15 वर्षाचा असेल तर पालकांचं पालक म्हणून वय 15 असतं. आणि इथे गंमत अशी आहे की प्रत्येक मुलगा वेगळा आहे, प्रत्येक मुलाचं रसायन वेगळं, त्याचं विचारविश्व वेगळं, भावविश्व वेगळं, दोन भावांचं नाही सारखं असत. त्यामुळे पालक ही फार सजग आणि जागरूक अशी गोष्ट आहे. लक्षात घ्या, जेवढी नोकरी महत्वाची आहे तेवढंच पालकत्व महत्वाचं आहे. इतकं ते एका पारड्यात आहे. म्हणजे ह्यामध्ये काही तडजोड नाही, मी आपल्याला सांगतो. कारण तुम्ही बरं ह्याला मध्ये नोकरी सोडा वगैरे असं माझं म्हणणं नाही, मी सांगतोय तेवढंच महत्वाचं आहे ते. म्हणजे जेवढी प्रायोरिटी आपण आपल्या नोकरीला देतो तेवढीच प्रायोरिटी आपण पालक म्हणून पण द्यायला पाहिजे. आणि आता तुमच्या लक्षात येईल, म्हणजे त्याला हे सगळं करावं लागतं, त्याला स्वतःमध्ये चेंज करावा लागतो. पालकत्वामध्ये बेसिकली स्वतःमधला मोठा बदल आणणं फार महत्वाचं आहे. कारण पालकत्व याचा सरळ सरळ अर्थ मुलं तुमचं अनुकरण करणार आहेत, आणि तुमचं अनुकरण जर मुलं करणार असतील तर तुम्ही तेवढं हिरो असलं पाहिजे मुलांचं, तेवढं तुम्ही रोल मॉडेल असलं पाहिजे. तुम्हाला स्वतःला जर समजा असं गृहीत धरून चालू की ग्रॅज्युएशनला 80 लागलेली आहे एका पालकाला, तर तुम्ही मुलाला मेरिटमध्ये तू आलाच पाहिजेस अशी म्हणजे हरकत नाही, अपेक्षा काही चुकीची नाही. कारण आपण म्हणणार आम्ही तुझ्या भल्याचाच विचार करतोय, पण आम्ही तुझ्या भल्याचा विचार करतोय म्हणून आपण त्याच्या क्षमतेच्या चौकटीच्या बाहेर नाही जाऊ शकत. आपलं महत्वाचं काय पहिलं लक्षात ठेवा, जसं मगाशी धर्माधिकारी सरांनी सांगितलं की त्याला डॉक्टर इंजिनियर करणं महत्वाचं नाहीये, तो आयुष्यात आनंदी होणं महत्वाचं आहे, तो आयुष्यात समाधानी होणं महत्वाचं आहे. अमृता प्रीतमने एक फार छान वाक्य लिहिलंय की हर घर में एक कमरे की कमी होती है. तसं यश ही अशी गोष्ट आहे किंवा सुख ही अशी गोष्ट आहे की ती अमर्याद आहे. आज हे वाटलं तर उद्या मला ते वाटतं. आज मोबाईल घेतला तर आपण समाधानी नसतो, कारण दुसऱ्या दिवशी नवीन मोबाईल आलेला असतो आणि आपल्याला वाटतं आपल्याकडे जुन्या मॉडेलचा मोबाईल आहे. असल्या गोष्टींच्या मागे आपल्याला लागायचं नाही, आपल्याला आनंदाच्या मागे लागायचं. म्हणून त्या मुलाचा जर आनंद वाढला, स्वतःचा शिकण्यातला आनंद, त्याला शिकताना आनंद होतो का टेन्शन येतं? मुळात पालकांना पालकत्वाचा आनंद होतो का टेन्शन येतं? तर बरेच जण टेन्शनच्या खाली असतात. ते टेन्शन घरामध्ये येतं, ते टेन्शन मुलांवरती येतं. त्यामुळे पालकत्व ही आनंद देण्याची, आनंद घेण्याची प्रोसेस आहे, हे प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा एक महत्वाचा भाग म्हणजे त्या मुलाच्या आयुष्यामध्ये आपण त्याला क्लासला लावला, आम्ही तुझ्यासाठी हे केलं ते केलं, यादी ऐकणं बंद करून टाकूया आपण. आजपासून हे ठरवायचं, कारण हे आपलं काम आहे, आपण अतिशय मनापासून करतोय, याचा हिशेब नसतो ठेवायचा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला मुलगा ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रामध्ये त्यानं एक्सलंट व्हावं, त्याने सर्वोत्तम काम करावं, ही अपेक्षा चुकीची नाहीये. पण त्याच्यापेक्षा असं काही एक्सलंट ठरवून होता येत नाही. लक्षात घ्या, असं गणित नाहीये काही तू एक्सलंट होण्याला. त्याला एवढंच सांगायचं की तू कॉन्ट्रीब्यूट कर, तू स्वतःची ओळख निर्माण कर त्या क्षेत्रात. ही ओळख निर्माण करता करता तो यशस्वी होतो. यशाचं कोणतंही मापक नाही, ते गाडी बंगल्यात पण नाही. त्या माणसाची आज आता धर्माधिकारी सर आले, डॉक्टर आनंद पाटील सर आले, हे सगळे जण म्हणजे एक ओळख आहे ना समाजाची एक मोठी. याचाच अर्थ ते यशस्वी आहेत, खूप मोठे. ही ओळख निर्माण करणं यालाच यश म्हणतात. ते बँकबुक आणि पासबुक तपासत नाहीत आपण, किंवा तो कोणत्या गाडीतून फिरतो हे आपण तपासत नाहीत. आणि आपण तशी घरामध्ये चर्चाही करू नये की त्यांनी अमुक केलं तमुक केलं, कारण ह्या गोष्टी शेवटी फिजूल आहेत, या गोष्टीला मापक नाहीये काही. म्हणजे आम्हाला, मी नेहमी म्हणतो की एखादा माणूस ज्यावेळेला निधन होतं त्यावेळेला त्याचा बँकेत एवढा बॅलन्स आहे असं छापत नाहीत. छापतात काय की त्या माणसाने काय काय समाजाला दिलं, शेवटी समाजाला मी काय दिलं, कॉन्ट्रीब्यूट केलं, हे खूप महत्वाचं आहे. आणि मी समाजाकडनं विड्रॉ किती केलं, विड्रॉवल ज्यापेक्षा ज्या वेळेला कॉन्ट्रीब्युशनचं प्रमाण जास्त होतं त्यावेळेला तो माणूस समाजामध्ये मोठा होतो. जी माणसं समाजामध्ये आज मोठी आहेत ती फक्त त्यांनी कॉन्ट्रीब्यूट जास्ती केलं म्हणून मोठी आहेत. ज्यांनी विड्रॉ जास्ती केलं त्यांची नावं समाजाने ब्लॅकलिस्ट तरी केलेली आहेत, किंवा त्यांची नावं समाजामध्ये वाईट संदर्भामध्ये येतात, कारण ह्या माणसांनी कॉन्ट्रीब्यूट कमी केलं आणि विड्रॉ जास्ती केलं. या समाजाला तुम्ही दिलं किती आणि त्यातून तुम्हाला आनंद किती मिळाला, हे सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे कुठलाही करिअरचा निकष हाच असू शकतो, मग तुम्ही काही करा. आता मगाशी आपण जे म्हणत होतो, जसं आत्मविश्वास एक फाउंडेशन आहे, तसं सर्वात महत्वाचं फाउंडेशन दुसरं म्हणूया आपण ज्याला, की तुमची इच्छाशक्ती. हे तुम्हाला वाटलं पाहिजे मनापासून, कारण तुमची जोपर्यंत इच्छाशक्ती स्ट्रॉंग नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःहून त्या गोष्टी करत नाही. एक नेहमीचं उदाहरण आहे की सकाळची शाळा असते, मुलांना आपण म्हणजे आई बाबा उठवतात, किंवा विशेषतः आई उठवते की अरे उठ अगं उठ, आणि ती मुलगी म्हणते अगं थोडा वेळ अजून झोपू दे. हेच ज्या वेळेला सहलीचा दिवस असतो त्यावेळेला ती मुलगी पहाटे 4 वाजता उठते आणि आईला उठवते, आई उठ. का?
इच्छाशक्ती. तिची इच्छाशक्ती तिला उठवते आणि ज्यावेळेला तिला अजून झोपावं असं वाटतं त्यावेळेला तिची इच्छाशक्ती थोडीशी झोपलेली असते. त्यामुळे त्या इच्छाशक्तीला आकार देणं, त्या इच्छाशक्तीला अप्रिशिएट, हे वाढवायचं कसं, ते अप्रिशिएट करायचं. जे जे काही तुमच्या मुलामध्ये चांगले गुण आहेत, वाईट लक्षात घ्या, कोणीही गुणांचा पुतळा नसतो, प्रत्येकामध्ये दोष आहेत. पण तुम्ही जर दोषांवरती फोकस केलं तर गुण हातचे निसटून जातील. त्यामुळे तुम्ही आयडेंटिफाय करा की माझ्या मुलामध्ये गुण कोणते आहेत. हे ज्यावेळेला तुम्ही आयडेंटिफाय कराल त्यावेळेला ते गुण वाढतील. तुम्ही ज्यावेळेला दोष आयडेंटिफाय कराल त्यावेळेला दोष वाढतील. दोषांची जाणीव असावी, पण पूजन करावं ते गुणांचं, कौतुक करावं ते गुणांचं. मग गुणांनी गुण वाढतात. त्या मुलाला असं वाटतं की माझं कौतुक होतं. आणि हे फक्त आपल्या मुलांच्या बाबतीत नव्हे, हे पूर्ण समाजाच्या बाबतीत करा. सचिन तेंडुलकरला फरारी मिळाली हे महत्वाचं नाहीये, त्याचा फोकस महत्वाचा आहे, त्याची एकाग्रता महत्वाची आहे. त्या एकाग्रतेची चर्चा घरामध्ये व्हायला पाहिजे. त्याच्या फरारीची, त्याच्या वांद्र्यातल्या नव्या बंगल्याची, अशा चुकीच्या जर चर्चा आपण करायला लागलो तर मुलांवरती ते वाईट संस्कार होतात. लक्षात घ्या, संस्काराला कोणते शिबिर नाही, संस्काराची कोणतीही शाळा नाही. संस्काराचं एकमेव केंद्र म्हणजे घर आहे. त्या घरामधले दिले जाणारे, घेतले जाणारे विचार आहेत, त्या घरामधल्या वेव्ज आहेत, यातून संस्कार घडतात. त्यामुळे या प्रकारे आपण जर मुलांना वाढवलं, फोकस, आता जसं मी म्हटलं, वेळेचं व्यवस्थापन आहे. वेळ हा एकमेव सोर्स आहे आपल्या हातामध्ये आणि त्या सोर्सचा आपण किती चांगला वापर करतो हे त्या मुलांना कळलं पाहिजे. टीम वर्क त्यांना चांगलं करता आलं पाहिजे. सगळ्यांबरोबर एकत्ररित्या काम केलं पाहिजे. आता गानू साहेबांनी जो उल्लेख केला, आता दुर्दैवाने एकत्र कुटुंब पद्धती नाहीयेत आणि तरीही मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो, खूप पालक खूप चांगल्या पद्धतीने मुलांना घडवतायत. आज जागरूक पालक किंवा सुजाण पालक हे करतायत. आणि दुर्दैवाने एकत्र कुटुंब पद्धतीत आत्मविश्वासाचा खूप भर आला होता अशी परिस्थिती नसायची. तिथे पण कंपेअर व्हायची, तिथे पण प्रॉब्लेम्स असायचे. त्यामुळे हा प्रॉब्लेम हा थेट आई वडील आणि मूल किंवा त्या तिघांचा प्रॉब्लेम असतो, किंवा भावंड असेल तर भावंड. पण अजून महत्वाची गोष्ट म्हणजे कंपेअर करू नका. कंपॅरिझन हा मुलांच्या वाढीमधला सर्वात मोठा शत्रू आहे. अगदी बरोबर. कधी कंपॅरिझन दुसऱ्याबरोबर करू नका. तू गेल्या वेळेला चांगले मार्क मिळवले होतेस, आता ह्यावेळेला जरा अधिक चांगला प्रयत्न कर. स्वतःशीच कंपेअर करायचं, त्यातूनच एक्सलन्स साधला जातो, बाहेर नाही. बरोबर बरोबर. सर, तुम्ही खूप छान सांगताय, पण आपल्या प्रेक्षकांची सुद्धा उत्सुकता वाढीला लागलेली. एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. संजय भोसले आपल्याशी बोलतात कोल्हापूरहून. नमस्कार सर. पोलादपूरहून, सॉरी. नमस्कार. हा, नमस्कार सर. माझा आवडत्या विषयावरती आहे, माझ्या आवडत्या विषयावरती डिस्कशन चालू आहे, तर त्याबद्दल तुमचं आभारी आहे. तर मला एक प्रश्न आहे की ज्या वेळेला आपण हे सर्व मोठे लोक झालेले आहेत, महाराज किंवा आंबेडकर किंवा इतर लोक झालेले आहेत, ते ह्यांच्या मागे त्यांच्या आई वडिलांच्या डोक्यातली आग आहे. सलग प्रश्न विचारा सर. ह्यांच्या मागे त्यांच्या डोक्यातली जी आग आहे, तर ती आपल्याला आपल्या मुलांसाठी म्हणजे आपण काय प्रेरणा होऊ शकते, याबद्दल तुम्ही इतरांना मार्गदर्शन होईल असं सांगा जरा प्लीज. बरं बरं सर, धन्यवाद. त्यांचा मुद्दा तोच आहे, जसं तुम्ही म्हणालात तसं की पालक म्हणून आपली जबाबदारी एक त्यांच्या गुणांचा जो आपण म्हणू शकतो गुणाकार करायला पाहिजे आणि दोष थोडेसे जाणीव असलीच पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने त्यांचा प्रश्न होता की मोठे जे काही आपल्या व्यक्तिमत्व आहे त्यांच्या मागे त्यांचे आई वडील प्रेरणास्थान आहे, तर आपणही असंच प्रेरणास्थान व्हायला पाहिजे असं तुम्ही मगाशी सांगितलेलंच आहे. तर याविषयी काय सांगाल सर अगदी थोडक्यात? मी आपल्याला असं सांगेन, विशेषतः युवा पिढीला, की मोठमोठ्या लोकांची चरित्र वाचली पाहिजेत. आपण म्हणजे आपण वाचनामध्ये वेळ, आपण काय वाचतो लक्षात घ्या, प्रत्येक मिनिटाचं कन्झम्पशन हे आपलं चारित्र्य घडवत असतं, हे आपलं आयुष्य घडवत असतं. त्यामुळे आपण एक लक्षात घ्या की मोठमोठ्या लोकांची चरित्र वाचणं आणि ती आग जो शब्द वापरला संजय भोसले यांनी, ती फार महत्वाची आहे. तो फायर आतमध्ये असतो आणि तो फायर तुम्हाला स्वस्थ बसून देत नाही. तो फायर आपला सतत जागा ठेवणं आणि मोठमोठ्या लोकांची चरित्र वाचणं हाच त्याच्यावरचा भाग आहे. कारण आपण ती चरित्र जेवढी वाचू तेवढं आपण त्यांच्यासारख्या होण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नातून आपण तेवढे मोठे नक्कीच होणार नाही, पण आपण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करतो समाजाला आणि आपलं नाव मागे राहतं. आपलं नाव आपल्या मागे राहावं यासारखी सुंदर गोष्ट नाही आणि ती जर आपण करू शकलो तर मला असं वाटतं की आपलं करिअर घडलं असं म्हणायला लागेल. वा, थोडक्यात आपण ज्या समाजात राहतो त्या समाजासाठी काहीतरी देण्याची जर भावना प्रत्येक मुलामध्ये आणि अर्थात पालकांनी मुलामध्ये जर रुजवली तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आत्मविकास होऊ शकतो, नाही का सर? जसं तुम्ही म्हणालात तसं की या आत्मविकासामध्ये आत्मविश्वास हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे, इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे आणि अर्थात पालकांशी संवाद साधणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. याशिवाय अगदी थोडक्यात, कारण का घड्याळ आता कुठेतरी खुणायला लागला आणि विषय खूप महत्वाचा आहे खरं तर अगदी थोडक्यात तुम्ही काय सांगाल याविषयी? टाइम मॅनेजमेंट महत्वाचे आहे.
आता लक्षात घ्या की आपण बेसिकली ध्येय निश्चिती पहिल्यांदा करायला पाहिजे की आपलं ध्येय काय आयुष्याचं आणि कुठे आपण जाणार आहोत. हा मार्ग जोपर्यंत आपण नक्की करत नाही तोपर्यंत सगळे प्रयत्न व्यर्थ होण्याची शक्यता असते आणि जोपर्यंत ध्येय नाही तोपर्यंत ध्यास नाही. त्यामुळे पहिल्यांदा मुलांनी विचार केला पाहिजे की मला काय बनायचंय, माझं स्वप्न काय आहे, आणि ते स्वप्न त्यांनी फॉलो करायला पाहिजे, त्या स्वप्नाचा त्यांनी पाठपुरावा करायला पाहिजे. असं होतं की अनेकदा आपण त्यात बदल होतात, घाबरू नका प्लीज की हे म्हणजे आताच केलं तर वगैरे, नंतर त्याच्यात चेंजेस आपोआप होतातच. परंतु कृपा करून पहिल्यांदा ध्येय निश्चिती करा की मला काय करायचंय आणि तो ध्यास त्याच्या मागे सतत असला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की आपण माणूस म्हणून फक्त स्वतःचा विचार करता कामा नये. माणसाचं यशाचं रहस्य काय लक्षात घ्या की जर समजा आपण मुलाला जर स्वतःचा फक्त विचार करायला शिकवला तर मोठा झाल्यावर सुद्धा तो तेच करतो आणि मग आई वडील म्हणतात आम्हाला बघत नाही. त्यामुळे मुळात त्या मुलांना हे शिकवलं पाहिजे की सगळा समाज तुझा आहे, तुझं उत्तरदायित्व मोठं आहे आणि हे तुला निभवायचंय. यांची जाणीव आपण मुलांना योग्य वेळेला करून दिली पाहिजे. हा झाला दुसरा भाग. आणि त्याच्यापेक्षा ज्याला म्हणूया की संवाद कौशल्य, त्यांना बोलता आलं पाहिजे. भाषा कोणती असेल पण स्वतःमधले विचार हे त्यांना नीटपणे मांडता आले पाहिजे. लिडरशिप क्वालिटी म्हणजे टिपिकल नेतृत्व नव्हे तर मला टीम मध्ये उत्तम काम करता आलं पाहिजे. मग तो कुटुंबामध्ये पण छान काम करतो. श्रेयापेक्षा त्याला आपलं उद्दिष्ट महत्वाचं वाटतं आणि मग तो खऱ्या अर्थाने एक चांगला नागरिक, चांगला माणूस होणं. लक्षात घ्या या देशाला चांगल्या माणसांची गरज आहे आणि चांगल्या माणसं घडवण्याचा जो मार्ग आहे तो युवकांच्या आत्मविकासातूनच जातो. वा वा वा. सर थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की आपली आवड आणि त्याप्रमाणे आपली निवड आणि त्या निवडीमध्ये आपण काहीतरी महत्वाकांक्षी करण्याची जबाबदारी असली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं जर आपलं प्रयत्नांचं सातत्य असेल तर मला वाटतं खऱ्या अर्थानं युवकांचा आत्मविकास नक्कीच साध्य होऊ शकेल. कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisayhadri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisayhadri@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती घेते. सर तुम्ही इथे आलात आणि खूप महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन केलं त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. धन्यवाद.